या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील एसपीजी या नव्या जिमखानाच्या उद्घाटनासाठी अनेकांनी उपस्थिती दर्शवली आहे। यामध्ये क्रिकेट समालोचक प्रसन्न संत हे सुद्धा दाखल झाले। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रसन्न सर, स्वागत आहे तुमचं। काय सांगाल एकंदरीत या नवीन पद्धतीनं हे आपण आर्किटेक्चर पाहत आहोत, विम्बल्डनच्या धर्तीवरती रंग सुद्धा पाहायला मिळत आहे। काय सांगाल एकंदरीत जुन्या आठवणी काय होत्या आणि आता नवीन जिमखाना? नाही वैभव, प्रथम म्हणजे तुझ्याबरोबर बोलताना खूप आनंद होतोय। शिवाजी पार्क जिमखानाच्या जुन्या आठवणी म्हणजे मी सुद्धा इथे खेळलेलो आहे, कारण रुपारेल कॉलेजला मी होतो आणि त्यानंतर अनेक अशा प्रॅक्टिस मॅचेस इकडे व्हायच्या, शाळेच्या मॅचेस इकडे व्हायच्या आणि तिकडे तो सुद्धा जिमखाना जो होता तो त्या काळात सुद्धा अप्रतिम असा होता। पण आज जसं तू म्हणालास की हा एक नवीन लुक मध्ये आपण जिमखाना पाहतो आणि जसं तू उल्लेख केला होतास की विम्बल्डनला जर तुम्ही गेलात तर तिकडे ग्रीन आणि बेज, हिरवा आणि बेज कलरचा एक ऑफिशियल कलर असतो। इकडे सुद्धा या वास्तूला जर तुम्ही बाहेर पाहिलं तर तो एक कलर देण्यात आलेला आहे। आणि मगाशी आपण आर्किटेक्ट सडेकर सर यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की ही कल्पना सुद्धा राजसाहेब ठाकरे यांची होती, पण ती एक कल्पना। पण आज जेव्हा आपण हा जिमखाना आतनं पाहतो, मग ते बिलियर्ड्स टेबल असेल, टेबल टेनिस असेल, रेस्टॉरंट्स असतील, पूर्ण पेव्हिलियन असेल किंवा आतला एक जो फील आहे ना तो खूपच अत्याधुनिक आहे। म्हणजे खरंच कौतुक करायला पाहिजे शिवाजी पार्क जिमखानाचे अध्यक्ष श्री प्रवीण आमरे आणि पूर्ण टीमचं, कारण त्यांनी काय केलंय की इतिहास जपलाय, पण जो काळ बदलतोय किंवा ज्या मॉडर्न फॅसिलिटीज आज आहेत त्या त्यांनी देण्याचा, क्रिकेटर्सना आणि मेंबर्सना देण्याचा पूर्ण प्रयत्न केला। आज आपण पाहिलं तर स्वतः भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली। त्यांनी सुद्धा वास्तूचं कौतुक केलंय। मुळात बोलताना त्यांनी सुद्धा एक निदर्शनास आणून दिलेलं आहे, ते म्हणजे या जिमखान्यामध्ये चेंजिंग रूम बद्दल त्यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे। मुळामध्ये आता आपण पाहतोय भारतीय संघाच्या महिला सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात उभारी घेताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठी चेंजिंग रूम असेल महिलांसाठी हे सुद्धा पाहायला मिळतात आणि ज्याचं कौतुक स्वतः सचिन तेंडुलकर यांनी केलेलं आहे। काय सांगाल? अगदी बरोबर म्हणालास तू वैभव, आणि खूप छान निरीक्षण तू केलंस। आज जेव्हा ह्या सगळ्या ऑफिस बेरर्स बरोबर आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की खास शिवाजी पार्क जिमखान्याने प्रयत्न केलेले आहेत की महिला क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त चांगल्या फॅसिलिटीज देण्यात यावे। मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ग्राउंड असेल, हा जिमखाना असेल, आणि म्हणूनच आपण कौतुक करायला पाहिजे ह्या सगळ्या ऑफिस बेरर्सचं की नुसतं क्रिकेटच नाही, पण पुरुष आणि महिलांसाठी क्रिकेट, ते क्रिकेटच्या अवतीभोवती फिरणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या सोयी सुविधा, आणि ते सुद्धा ह्या सगळ्या उभरत्या क्रिकेटपटूंना आणि त्याचबरोबर जे एस्टॅब्लिश क्रिकेटर्स आहेत त्या दोघांनाही तितकाच आनंद मिळायला पाहिजे, हा प्रयत्न शिवाजी पार्क जिमखान्याने केलेला आहे। खरं तर क्रिकेट म्हटलं तर राष्ट्रीय खेळ होतो तो इंग्लंडचा येतो, मात्र सध्या जगभरामध्ये हा क्रिकेट खेळ अगदी प्रेमाने खेळला जातो। त्याला व्याख्याच तशी आहे, कारण जो अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांना नेहमी क्रिकेटची मॅच लागली की जुन्या आठवणी ताज्या होतात। या ठिकाणी फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू असले, सध्या वेस्ट इंडिजच्या टीमचा नामोल्लेख नसला तरी एक काळ असा होता की ज्यावेळेला वेस्ट इंडिज टीम म्हणजे सध्याची ऑस्ट्रेलिया टीम असा त्यांचा उल्लेख केला जात होता। त्यांचे सुद्धा फोटो पाहायला मिळतात। काय सांगाल? हो, खरंच आहे। आणि ही आता जिथे आपण उभे आहोत तिकडे खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या क्रिकेटर्सच्या, माजी क्रिकेटपटूंचे फोटोज आहेत। त्याचबरोबर जे शिवाजी पार्क जिमखान्याचे खेळाडू होते आणि ज्यांनी भारताला जाऊन प्रतिनिधित्व केलं, मग ते विजय मांजरेकर असतील, रमाकांत देसाई असतील, अजित वाडेकर असतील किंवा आत्ताचा श्रेयस अय्यर, या सगळ्यांचे ते फोटोज लावलेले। त्यामुळे काय की शिवाजी पार्क जिमखाने हा सुद्धा एक संदेश दिलाय की ह्या क्रिकेटपटूंमुळेच हा जिमखाना झालेला आहे। आणि ह्या जिमखान्याचं एक खास वैशिष्ट्य काय की आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देखील रेग्युलरली इकडे यायचे, सिंगल विकेट, डबल विकेट टुर्नामेंट्स व्हायच्या। आजही हे सगळे क्रिकेटपटू येतात आणि आता हा जो नवीन लुक जिमखान्याला मिळालेला आहे, ही जेव्हा बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे की आपला तोच जिमखाना आता एका नवीन लुक मध्ये आहे, तर हे जे सगळे क्रिकेटपटू आधी यायचे ते तर येतीलच, पण आणखीन हे जे उभरते क्रिकेटपटू आहेत त्यांच्यासाठी देखील हे सगळे क्रिकेटपटू एक प्रेरणास्थान असते। हा प्रश्न आवर्जून विचारला गेलाच पाहिजे। समालोचक असलात तरी अनेक स्पर्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत, अनेक क्रीडा स्पर्धांना तुम्ही समालोचन केलेलं आहे। ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात या एसपीजी मैदानामध्ये येतात, तुम्ही जिमखान्यामध्ये येतात आणि समालोचकांची जेव्हा समालोचक म्हणून तुमच्याशी बातचीत केलं जातं, कोणत्या क्रिकेटपटू सोबतचा एखादा असा अनुभव आहे? काय सांगता? खूप अनेक अशा आठवणी आहेत आणि अविस्मरणीय अशा आठवणी आहेत। आणि शिवाजी पार्क जिमखान्याचा जर उल्लेख करायचा झाला तर एक इकडे सिंगल विकेट आणि डबल विकेट टुर्नामेंट व्हायची, जी आता T20 रूपात केली जाते आणि ती विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती टुर्नामेंट ऑर्गनाईज केली जाते। आठवण तू म्हणालास तर एक आठवण क्रिकेटपटू
पेक्षा क्रिकेटशी रिलेटेड असे माजी टेस्ट अंपायर जे शिवाजी पार्क जिमखानाच्या ह्या मॅनेजिंग कमिटीचे खूप मोठं नाव आहे, श्री माधवराव गोठोसकर. ते अंपायर, टेस्ट अंपायर, त्यांच्याबरोबर इथे जेव्हा कॉमेंट्रीला यायचो तेव्हा ते मेन असायचे इथे इन्चार्ज, आणि नेहमी आले की पहिले विचारायचे तयारी कशी झाली आहे, आज कोण कोण टीम खेळणार आहेत का. आणि खरं आजही त्यांची आठवण येते. ते आज इथे ह्या वास्तूमध्ये आपल्या बरोबर इथे आज ते येऊ शकलेले नाहीयेत, पण त्यांना हे सगळे रिपोर्ट जातील की कसा झालेला आहे जिमखाना. आणि त्यांची ही उपस्थिती शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये जेव्हा जेव्हा असायची, एक डिसिप्लिनेरियन होते ते, आणि ते डिसिप्लिन अजूनही त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. म्हणजे जेव्हा ते अंपायर होते किंवा आता प्रोफेशनल आहेत एका वेगळ्या रूपात, तर त्यांची ती आठवण नेहमीच येते की इथे आलो की गोठोसकर सरांची आठवण ही नेहमीच येते. ज्या सरांची तुम्ही आठवण केली त्यांच्यासोबतच मला एक उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे प्रसिद्ध कोच, आणि जे आता आपल्यात नाहीये, मात्र ज्यांनी आपल्या भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना घडवलं, जे आपण पाहायला गेलं तर ते आज नाहीयेत. मात्र त्यांच्या निवासस्थानासमोरच हा आपल्याला SPG जिमखाना पाहायला मिळत आहे. काय आठवण सांगाल, आज सर असते तर अशा प्रकारे ती एक माहोल असतात? पण हे एक खूप इमोशनल गोष्ट आहे, कारण जो प्रवास शिवाजी पार्कला सुरू झाला होता तो इतका म्हणजे आयकॉनिक, हिस्टॉरिक आणि ऐतिहासिक असा तो प्रवास होता. आणि मला असं वाटतं की तो एक खरंच टचिंग आणि एक इमोशनल तो एक मोमेंट आहे. आणि मला असं वाटतं की आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची उपस्थिती जी होती आणि त्यामध्ये पूर्ण राऊंड त्यांनी मारली, आणि प्रत्येक कॉर्नरला या जिमखान्याच्या त्यांच्या काही खास आठवणी होत्या, किंवा तिकडनं त्यांनी कसलं दृश्य पाहिलं होतं, किंवा कसं ग्राउंड दिसायचं, कुठे ते शाळेत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना काय करायचे, या सुद्धा आठवणी त्यांनी जाग्या केल्या. आणि खऱ्या अर्थाने ते एक स्पेशल रिलेशन आहे. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते प्रसन्न सण. ज्या आपण अनेकदा सामने पाहतो, मुळामध्ये मराठीमध्ये ज्या वेळेला सामन्यांचं समालोचन झालं त्यावेळेला नक्कीच आपल्याला या प्रसन्न संत यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्याशीच आपण आता बातचीत केलेली आहे. मुळामध्ये या वास्तूमध्ये कशा प्रकारे बदल आहेत, काय काय चेंजिंग आहेत, ऐतिहासिक गोष्टी काय काय आहे, मुळामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वास्तूमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे, याची सगळी माहिती त्यांनी दिली आहे. मुळामध्ये त्यांच्या आठवणींना सुद्धा त्यांनी उजाळा दिलेला आहे. या सगळ्याची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.